अहमदनगरच्या कोथरूडमध्ये पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिली। घरात 4 शस्त्रधारी इसमांनी प्रवेश करत तिच्या पतीचा खून केला। त्यानंतर पत्नीनेच बेलवंडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। मात्र चौकशी दरम्यान पोलिसांचा फिर्यादीवरच संशय बळावला आणि अनैतिक संबंधातून खून केल्याचं उघड झालं। या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे। भंडाऱ्यामध्ये एकसारख्या नंबरचे 2 टिप्पर ताब्यात घेतलेत। महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालताना 2 टिप्परचे नंबर एकसारखे असल्याचं आढळलं। हे दोन्ही टिप्पर एकाच मालकाचे असल्याची माहिती आहे। त्याच्यावर तहसीलदार तसंच महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील मोठा गावात शासकीय जागेवरील सागाच्या झाडांची अवैध कत्तल करण्यात आली। हे सागवान विक्रीसाठी नेत असताना गोबरवाई पोलिसांनी वाहनासह आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून 1 लाखांच्या सागवानाचं लाकूड आणि ट्रॅक्टर जप्त केलंय। गोंदियात 10 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। जिल्ह्यात गुटखा बंदी असल्याने शेजारच्या बालाघाटमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गुटखा आणून विकला जातो। एका व्यापाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी गुटख्यासह एक मालवाहू गाडी जप्त केली आहे। डोंबिवलीच्या आजदेपाडा परिसरात भर रस्त्यात महिलेची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला नागरिकांनी चोप दिला। पीडित महिला आपल्या घरी जात असताना एका तरुणाने तिची छेड काढली, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी त्याला जाब विचारत बदललं। हा तरुण सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे अशी माहिती। पालघरच्या चिंचणी ग्रामपंचायतीत ग्रामसभेतच हाणामारी झाली। महाविद्यालयाजवळ बिअर शॉपला परवानगी देण्यावरून ग्रामसभेत वाद झाला। त्यातून माजी सरपंच नितेश दुबळा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। अमरावतीत नायब तहसीलदार घरी चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। राठीनगरमध्ये नायब तहसीलदारांच्या घरात घुसून चोरांनी बंदुकीच्या धाकावर 5 लाखांचे दागिने लुटले होते। ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती। त्या आधारे पोलिसांनी 60 तासात 5 आरोपींना अटक केली। त्यातला मुख्य आरोपी नायब तहसीलदारांच्या घरी चालक म्हणून काम करायचा। अहमदनगरच्या सावेडी उपनगरात 34 किलो गांजासह एकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडे 17 पाकिटांमध्ये 34 किलो गांजा सापडला। अमोल सदाफुले असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडून 4 चाकी गाडीसह 12,63,000 मुद्देमाल जप्त केला।